नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. ड्रायव्हर नसलेली बाईक खरंच शक्य आहे का, की फक्त चित्रपटांमध्ये दाखवला जाणारा प्रकार आहे? आज सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ दिसतात ज्यामध्ये बाईकवर कोणी बसलेलं नसतं तरी ते चालताना दिसते. मग आपल्याला प्रश्न पडतो की हे खरं आहे का, की फक्त लोकांना आश्चर्य वाटतं म्हणून बनवलेले व्हिडिओ आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही अफवा ऐकणार नाही, आपण फक्त सत्य जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, 4 चाकी कार आणि 2 चाकी बाईक यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारला 4 चाकाचा आधार असतो, पण बाईकला फक्त 2 चाकाचा आधार असतो. त्यामुळे बाईक चालवताना सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असते ती म्हणजे बॅलन्स. बाईकचा बॅलन्स टिकला तर बाईक चालते आणि बॅलन्स गेला तर बाईक पडते. त्यामुळे ड्रायव्हर नसलेली बाईक बनवणं हे कारपेक्षा बाईकला खूप कठीण काम आहे. तर आता तुम्ही म्हणाल, मग सोशल मीडियावर जे व्हिडिओ दिसतात ते काय असतात? त्याचं उत्तर आहे, जगातील काही मोठ्या मोटरसायकल कंपनी आहेत ना, ह्या गोष्टीवर संशोधन करत आहेत. अनेक वर्षापासून अशा नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहेत. काही प्रयोगामध्ये अशा बाईक तयार करण्यात सुद्धा आल्या आहेत, ज्या स्वतःचा तोल काही प्रमाणात सांभाळू शकतात. त्यासाठी सेन्सर आहे, जायरोस्कोप, कॅमेरे आणि संगणकीय नियंत्रण प्रणाली हे वापरले जातं. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की त्या बाईक आज आपल्या रस्त्यावर ड्रायव्हर शिवाय धावतील. आजच्या घडीला अशी कोणतीही सामान्य बाईक बाजारात उपलब्ध नाही जी तुम्ही विकत घ्याल आणि पूर्णपणे ड्रायव्हर शिवाय सार्वजनिक रस्त्यावर सुरक्षितपणे चालेल. हे वास्तव आहे. आता एक प्रश्न पडतो, हे इतकं अवघड आहे का? कारण रस्त्यावर फक्त सरळ चालायचं नसतं. समोर अचानक खड्डा येतो, कधी कुत्रा रस्त्यावर आपल्याकडे आडवा येतो, कधी एखादा माणूस अचानक समोर येतो, कधी पाऊस सुरू होतो, कधी रस्त्यावर वाळू असते, तर कधी ऑइल सांडलेलं असतं. या प्रत्येक परिस्थितीत बाईकचा तोल बदलतो आणि काही क्षणात निर्णय घ्यावा लागतो. आणि आज हा निर्णय फक्त अनुभवी रायडर घेऊ शकतो. संगणकासाठी प्रत्येक परिस्थितीत हा निर्णय अचूकपणे घेणं अजूनही खूप मोठं आव्हान आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये काय करते? कृत्रिम बुद्धिमत्ता कॅमेऱ्यातून दिसणारी माहिती समजू शकते, सेन्सरमधून आलेली माहिती तपासू शकते, समोर अडथळा आहे की नाही हे ओळखण्याचा प्रयत्न करू शकते, वेग कमी जास्त करण्याबद्दल आपल्याला निर्णय घेण्यास मदत करू शकते. पण 2 चाकी वाहनांचा बॅलन्स प्रत्येक सेकंदाला अचूक सांभाळणं हे अजूनही खूप कठीण काम आहे. तर काही लोक म्हणतात भविष्यात ड्रायव्हरची गरज राहणार नाही, पण आज उपलब्ध तंत्रज्ञान पाहिलं तर असं ठामपणे म्हणणं योग्य ठरणार नाही. हो, भविष्यात तंत्रज्ञान आणखी विकसित होईल, सेन्सर अधिक अचूक होतील, कॅमेरा अधिक सक्षम होतील, संगणकीय प्रणाली आणखी वेगाने काम करतील. पण पूर्णपणे ड्रायव्हर शिवाय बाईक सामान्य लोकांसाठी कधी उपलब्ध होईल ह्याचं उत्तर आज कुणाकडे निश्चित नाही. म्हणून सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक व्हिडिओवर लगेच विश्वास तुम्ही ठेवू नका. अनेक वेळा ते प्रयोग असतात, काही वेळा बंद परिसरात चित्रीकरण केलेलं असतं, तर काही वेळा संपादन करून व्हिडिओ तयार केलेले असतात आणि काही वेळा फक्त लोकांचे लक्ष वेधण्यासाठी चुकीची माहिती पसरवली जाते. माझ्या मते भविष्यात बाईकमध्ये खूप स्मार्ट तंत्रज्ञान येईल. अपघात टाळण्यासाठी नवीन सुरक्षा प्रणाली येतील, धोक्याचा इशारा देणाऱ्या प्रणाली अधिक प्रभावी होतील, स्वतः बॅलन्स सांभाळण्यासाठी क्षमता आणखी सुधारेल. पण आजच्या घडीला पूर्णपणे ड्रायव्हर नसलेली बाईक सामान्य वापरासाठी वास्तवात आता तरी अजिबात नाहीये. म्हणून जर कोणी तुम्हाला म्हणाला की उद्या बाजारात ड्रायव्हर शिवाय बाईक येणार आहे, तर त्या माहितीची खात्री नक्की करा. कारण तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे, पण सत्य आणि अफवा या फरक ओळखणे तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, भविष्यात कधी अशी बाईक येईल जी पूर्णपणे ड्रायव्हर शिवाय सुरक्षितपणे रस्त्यावर धावेल? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील अशा सत्य संशोधनावर आधारित आणि प्रोफेशनल माहितीचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या या ऑटो स्पेअर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.